मुंबईत आतापर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी महिला ड्रायव्हर्स नव्हत्या, पण आता मात्र एक नव्हे दोन नव्हे तर 29 स्त्रिया आल्या आहेत टॅक्सी चालक म्हणून। त्यामुळे महिलांना आता आधार आहे। मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आजपासून सुरुवात झाली आहे या महिला टॅक्सी ड्रायव्हरची। या टॅक्सी विषयीच महत्त्वाचं म्हणजे टॅक्सी या महिला ड्रायव्हरच्या स्वतःच्या आहेत। 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर ते आता सज्ज झाले आहेत मुंबईच्या रस्त्यावर फेरफटका मारायला। चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया। पिंकी पिंक अशाच रंगाचे युनिफॉर्म्स, तशाच फिकट गुलाबी रंगाची गाडी, असा एकंदर खास टच आहे या प्रियदर्शनी टॅक्सीला। या ड्रायव्हर्स तरी बघा कशा अदम्य उत्साहाने सळसळतायत। 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर त्या आता सज्ज झाल्यात मुंबईच्या रस्त्यावर फेरफटका मारायला। आता आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे ड्रायव्हिंगचं आणि इतर पण सगळं योगा वगैरे सगळं कंप्लीट केलंय। आज इनॉग्रेशन आहे आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे। आता उद्यापासून आम्ही ट्रेनिंग आणखीन वाढवून बाहेर पडणार आहोत। ते रस्ते आता आम्हाला जेवढे माहिती आहेत तेवढे आमच्या नॉलेज प्रमाणे आम्ही जेवढं कव्हर केलेत, पण आता आणखीन आहे ते आम्ही प्रॅक्टिसने आणखीन सगळे माहिती करून घेऊ जास्तीत जास्त लवकरात लवकर। एकदम अचानक पॉवर आल्यासारखी वाटते, एकदम पॉवरफुल वाटते। या टॅक्सी विषयीचं महत्त्वाचं म्हणजे या टॅक्सीज महिला ड्रायव्हरच्या स्वतःच्या आहेत, म्हणजे टाटा फायनान्सच्या मदतीने इन्स्टॉलमेंटवर त्यांनी या घेतल्या आहेत। या महिलांना महिला स्त्री शक्ती केंद्राच्या सहाय्याने 29 स्त्रियांना एक यशस्वी ड्रायव्हर होण्यासाठी ट्रेनिंग दिलं गेलं। हम जब टैक्सी देखते हैं रोड पर काफी इट इज यूजुअली द मेन, क्या हम महिलाएं कम है? कम इसी में है मन से तैयारी करनी। तो इसीलिए हमने 3 महीने लगातार योगा, सेल्फ डिफेंस, आर्ट ऑफ लिविंग, वी आल्सो इंक्लूडेड सुदर्शन क्रिया, जहाँ से आपका कंसंट्रेशन, आप जब रास्ते पर जाते हो बड़े काफी लोग आपको विचलित करना चाहते हैं, लेकिन हमारी महिलाएं कभी विचलित ना हो। आगे चलेंगी, सिर्फ ये ध्यान में रखिए कि हमें 8 घंटा काम करना है, अपने फैमिली के लिए कमाना है, अपने बेटियों को और बेटियों को अच्छा एजुकेशन देना है। तो इसीलिए हमने ये 3 महीना ट्रेनिंग की है। हमारी 30 महिला देखिए, दे आर ऑल ऑफ देम सो ट्रूली एम्पावर्ड। यंग इंडिया इज प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस। तुम्हाला एखादी अशी टॅक्सी हवी असेल तर ती स्पेशली फोन करून मागवावी लागेल। या टॅक्सीज आता तरी हॉटेल्स, कॉल सेंटर आणि ट्रॅव्हल्स मध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करणार आहेत। सध्या तरी सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतच या टॅक्सीज धावणार असल्या तरी भविष्यात 24 तास जागत राहणाऱ्या मुंबई बरोबर त्याही 24 तास धावतील अशी आशा करायला हरकत नाही। प्रवास करताना आता महिलांना घाबरण्याची गरज नाही आहे, कारण आता महिलांसाठी चालवलेली प्रियदर्शनी टॅक्सी नुकतीच सुरू झाली आहे। पण या टॅक्सीचा अजून एक असा तोटा असा म्हणता येईल आपल्याला की ही टॅक्सी रात्री चालू नसल्यानं आपल्याला रात्री जर कुठे दूर जायचं असेल तर या टॅक्सीचा लाभ घेता येणार नाही। कॅमेरामॅन नवीन सह स्वाती।